नमस्कार, मी प्रीती. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज मी एवढी रेडी झाली कशासाठी माहिती आहे का? तर मी आज गावाकडच्या घराची होम टूर देणार आहे आणि आमचा इथला परिसर मी तुम्हाला दाखवणार आहे. कसं आहे, झाडं, कोणती कोणती फळाची झाडं आहेत, कसं परिसर आहे, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला सुरुवातीपासून सुरू करूया. चला. हे आमचं तुळशी वृंदावन. ह्याच्यामध्ये एक तुळस आहे. त्यानंतर आणि ही बघा, माझ्या इथपर्यंत लागते ही एवढी मोठी तुळस झाली. तर चला. मोठा स्पेशियस असा स्पोर्च. हे आमचं सेफ्टी डोअर. त्यानंतर हे आहे मेन डोअर. हॉलमध्ये जास्त काही नाहीये. हा आहे आमचा सोफा. त्यानंतर आणि असा भरपूर मोठा हॉल आहे आणि पण हॉलमध्ये जास्त काही गोष्टी नाही आहेत. बस हॉलमध्ये फक्त एवढंच आहे. तर असा हा आमचा मोठाची मोठा हॉल आणि ह्या हॉलमधूनच इकडं किचन मध्ये आणि बेडरूम मध्ये एंट्री आहे. हा रिकामा पॅसेज आहे. इथं आहे बेसिन. त्यानंतर इथं ब्रश ठेवायला, इथं ब्रश वगैरे करायला आहे. आणि इथं आहेत 2 बाथरूम, एक वॉशरूम आणि एक टॉयलेट. आता नेमकं सकाळपासून लाईट गेलेली आहे, व्हिडिओ काढायचा 2 दिवसापासून. त्यानंतर इकडे आहे एक बेडरूम. इथं पण काय असं जास्त नाहीये, सिंपल साधं बेडरूम आहे. इकडं हे आमच्या मुलाचा राडा आहे. त्यानंतर हे ना सोफा. इथं पण एक सोफा आहे. त्यानंतर इथं गादी आणि ह्या साईडला 2 शोकेश आहेत. हे लग्नातले शोकेश आहेत. त्यानंतर वरती हे लेफ्ट आहे, तिथं सगळे तुम्हाला डबे डुबे दिसतील, कारण आमच्या सासूबाईंचा हे सगळा खजाना आहे. आमच्या सासूबाईचा सगळा खजाना आहे. डबे बिबे, त्यांना जास्त डबे आवडतात. इकडे असे कपडे वगैरे लावलेले सासऱ्यांचे. इकडे. त्यानंतर इथं पण एक बेडरूम आहे, पण ते काही दाखवण्यासारखं नाहीये. हे बेडरूम कमी आणि स्टोर रूम जास्त आहे. सगळ्या घरातला राडा ह्या बेडरूम मध्ये. आणि इथून वरती जी नाही, वरती टेरेसवर जाण्यासाठी. आणि इथं आमच्या पपया मी त्या दिवशी तोडलेला, त्या पिकतायत. सो आता हे झालं एवढं. आता इकडं आता हे आहे किचन. आमच्या घराला 2 दरवाजे आहेत. दोन्ही पण साईडने एंट्री करू शकतो. एक किचन मधून पण करू शकतो आणि एक हॉल मधून पण करू शकतो. तर हे आहे फ्रीज. फ्रीजवरती थोडेसे फ्रुट्स ठेवलेले. फ्रीज जास्त काही मोठं नाहीये, कारण घरात माणसं पण कमीच आहेत त्यामुळे. त्यानंतर इथं देवाचं मंदिर आहे. सासरे रोज पूजा करतात. गावाला आल्यावर आम्ही पूजा नाही करत, तेच करतात. त्यानंतर हे आहे किचन वटा, जो मी सगळा क्लीन करून ठेवलेला आहे व्यवस्थित. त्यानंतर हे आहे, याला रॅक म्हणा तुम्ही. आमच्या घरात रॅक नाहीये. डायरेक्ट घर बांधलं ना त्यावेळेस हेच बनवून घेतलेलं आहे. डब्बे वगैरे ठेवायला. त्यानंतर इकडून पण एक दरवाजा आहे. हे इथून एक्झिट आहे, म्हणजे इथून बाहेर जायला एक दरवाजा आहे. तर हा हे सगळं असं समोर अंगण आहे आणि दारातच एक नारळाचं झाड आहे. त्याला भरपूर सारे नारळ आलेले आहेत. ते खाण्यायोग्य पण झालेले. त्यानंतर इकडे उजव्या साईडला एक पेरूचं झाड आहे, ज्याला की भरपूर सारे पेरू येऊन गेले. आता उगा क्वचित एखादा अर्धा राहिलाय. त्यानंतर ना इथं आमचे कपडे वाळतायत. हा ना नागिनीच्या पानाचा वेल आहे. वरपर्यंत दाखव ना. हा नागिनीच्या पानाचा वेल आहे. तो टेरेस वरती गेलाय. आणि मग हे असं आमचं अंगण आहे. इकडे ना आमच्या आंब्याची झाडं येतं. ही इथं आमच्या 5 आंब्याची झाडं येतं. त्यानंतर ह्या साईडला पण एक आंब्याचं झाड आहे, त्याला तर मस्त मोहर आलाय. इथे एक लिंबोणीचं झाड आहे. आणि इकडं अशी सगळी 1 2 3 4 5 इकडं 5 आंब्याची झाड आहेत. आणि काही आंब्यांना मोहर आलाय. तिथे एक पपईचं झाड आहे. आणि इथून डायरेक्टली इथून सुरू होतं आमचं शेत. डायरेक्टली इथं घर आणि इथं शेत. एकदम सोपं आहे. घर आणि शेत जवळ जवळ. आम्ही धड शेतात पण नाहीत आणि धड गावात पण नाहीत, असं आहे.
आम्हाला इथं दोन्ही पण फील आहेत, एक शेतात राहिलेल्याचा पण आणि एक गावात राहिलेला पण. प्रत्येकाने शेताच्या कडेला घर बांधून असं इथे एक गावच तयार झाले, म्हणजे एक मोठी वस्तीच तयार झालेली आहे. तर चला, असा होता हा आमचा होम टूरचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटतं नक्की सांगा, आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.